हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटे ना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी निकिता आणि आनंदला पुरावा भेटतो. तेव्हा ते घरात येतात आणि खुश असतो म्हणून निकिता बोलते की आपण पुरणपोळी बनवूया. तेव्हा आनंद नाही बोलतो. तेव्हा निकिता बोलते की बघितलं ना स्वानंदी, अगं समरशिवाय हा पुरणपोळीही खात नाही. पुरणपोळी याचा वीक पॉईंट आहे, पण समर नाही आहे ना म्हणून हा खातही नाही. तेव्हा स्वानंदी समजवते की आनंद दादा, जर तुम्ही समर सरांशी बोलत राहिले असतात आणि समर सरांसोबत निकिताताईंनी तुमचं जर भांडण झालं असतं तर तुम्ही पुरणपोळी खाल्ली असती का निकिताताईंसाठी की नाही? तेव्हा आनंद बोलतो की हो. तेव्हा स्वानंदी हसत बोलते की बघा हां, मग आता माझ्यासमोर बोलला आहेत, निकिताताई पण इथे, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भांडणं नको. तेव्हा ते दोघं हसायला लागतात. तेवढ्यात इकडे समर चिडचिड करत असतो. तेव्हा आजी विचारते, काय रे, काय झालं आहे तुला? स्वानंदीला शोधतोयस ना तू? तेव्हा समर बोलतो की आजी तू पण ना, मी काय त्यांना शोधत असतो का? तेव्हा आजी बोलते, अरे नाही रे, तिने तर काढा बनवला होता ना, तो मला खूप आवडला, मलाही पाहिजे, कुठे गेली ती, मीही तिला शोधते, म्हणून फोन कर ना तिला. तेव्हा समर बोलतो की हो करतो. तेव्हा समर इकडे स्वानंदीला फोन करतो. इकडे स्वानंदी आनंद आणि निकिताला सांगत असते की हा जो काही डेटा आहे ना, हा पूर्ण आपल्याला दुसरीकडे घेऊन ठेवावा लागेल, कारण की सगळीकडे बॅकअप असावा म्हणून. तेव्हा आनंद ते काम करत असतो. तेव्हा तो अचानक घाबरतो आणि बोलतो की हार्ड डिस्क करप्ट झाली वाटतं. तेव्हा निकिता बोलते की अशी कशी करप्ट झाली? तेव्हा स्वानंदी बोलते की अरे, पण आपल्याला एखाद्या टेक्निशियनला दाखवावं लागेल. तेव्हा आनंद बोलतो की हो, दाखवावं तर लागणार आहे. तेव्हा निकिता बोलते की असं कसं, हे तर मला वाटतं आहे अंशुमने त्या काकूचं काम नसेल ना? तेव्हा आनंद बोलतो की निकिता तू एवढी पॅनिक का होते, असं कसं त्यांचं काम असू शकतं? तेव्हा निकिता बोलते की हो, त्यांचंच काम असू शकतं आणि मला 100% गॅरंटी वाटते, कारण की त्या निलिमा मावशी काकूंच्याच तर मैत्रीण आहेत आणि हा डेटा आपल्याला लवकरात लवकर भेटायला हवा, नाहीतर काय होणार आहे, आजच्या आज भेटला तर बरंच होईल. म्हणून आनंद बोलतो की काहीतरी प्रयत्न तर करावाच लागेल. इकडे समर स्वानंदीला फोन करतो. तेव्हा स्वानंदी बोलते की हॅलो. तेव्हा ती फोनवर बोलत असते. निकिता आणि आनंद तिला खुणवत असता की इथे आहे म्हणून सांगू नको असं. तेव्हा स्वानंदी सरळ बोलते की मी आनंद आणि निकिताताई यांच्या घरी आहे. तेव्हा समर शांतच बसतो. तेव्हा स्वानंदी बाहेर येऊन बोलते की आता का गप्प झालात? तेव्हा समर बोलतो की हे बघा, असं मी बॅक टू बॅक कोणाला फोन करत नाही, तुम्हाला करतोय, कुठे गेल्या, अशा निघून गेल्या तुम्ही? तेव्हा स्वानंदी बोलते की हो, मी इथेच यांच्या घरी आहे म्हणून. तेव्हा समर शांत होतो. तेव्हा स्वानंदी बोलते की एवढं का शांत झालात? मी समजू शकते तुमची नाराजगी. तेव्हा समर बोलतो की तुम्ही समजलं असतं ना तर तुम्ही त्यांच्या घरी गेलाच नसता. त्या दोघांची पुन्हा अशी नॉर्मल लुटूपुटूची भांडणं होत असतात. इकडे अंशू, अर्पिता, मल्लिका गप्पा मारत असतात. तेव्हा अर्पिता बोलत असते की स्वानंदी अजून आली का नाही आणि समरदादाचा भडका का नाही उडाला? तू एवढे समरदादाचे कान भरले तरीही त्याचा काही भडका उडालेला नाही. तेव्हा मल्लिका बोलते की येऊ देत ना, तिला आधी घरी येऊ दे, मग उडेलच भडका. तेव्हा अंशुमन बोलतो की ती स्वानंदी घरी येऊ दे कशाला, ती नकोच यायला हवी, ती स्वानंदी नको, दादाही नको आणि ती म्हातारीही नको, मग या पूर्ण राज्याचा मी राजा. तेव्हा अर्पिता बोलते की तू एक विसरतोयस का अंशुमन, याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा मम्माचा आहे. तेव्हा मल्लिकाही बोलते की मला तर असं झालं आहे ना, मी हे सगळं राज्य मिळवण्यासाठी किती अपमान सहन केला आहे आणि कधी हे राज्य माझं होईल आणि कधी मी या राज्याची राणी बनेल, तेव्हा असं झालं आहे मला. इकडे स्वानंदी उशिराने रात्री घरी येते. आजी तिची वाटच बघत असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी झोपल्या नाही, मला वाटलं इव्हेंटच्यामुळे दमून तुम्ही झोपल्या असणार. तेव्हा आजी बोलते की तुझीच वाट बघत होती गं. तेव्हा आजी तिला विचारते की बरं आहेत ना सगळे घरी, सगळं काही ठीक आहे? नाही म्हणजे तू अशी अचानक निघून गेलीस ना म्हणून विचारलं. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी मी घरी नव्हती गेली, आनंददादा आणि निकिताताई यांच्याकडे गेली होती. आजी थोडं शांतच बसतात. तेव्हा स्वानंदी बोलते की मला माहिती आहे राजवाडे आणि त्यांच्यामध्ये व्यवस्थित चालू नसतानाही मी असं करायला नको होतं. तेव्हा आजी तिला समजावून सांगत असतात की हो, पण तेव्हा स्वानंदी पहिले विचारते की आजी तुम्हाला खरंच वाटतं आनंददादांनी चोरी केली असेल? मला नाही वाटत आजी, मी खूप मनापासून सांगू शकते की त्यांनी अशी गोष्ट केली नसेल. तेव्हा आजी बोलते की हो, पण प्रत्येक वेळेस तू त्यांच्या बाजूने तू उभं राहिलीस ना. हे बघ स्वानंदी, तुला माणसं जोडण्याची कला आहे गं, तू कधीच माणसांसोबत वेगळी वागत नाहीस, तू माणसांसोबत वागणं कधीच सोडत नाही. बरं ते जाऊ दे, जा तुझ्या नवऱ्याला भेट, चिडलाय तो. बस आनंदी समरकडे जाते.
इकडे स्वानंदी घरात येते आणि बोलते की समरला हाय. समर लक्ष देत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की हॅलो. तेव्हा समर पुन्हा लक्ष देत नाही. तेव्हा समर बोलतो की ऐकलं मी. तेव्हा स्वानंदी बोलते की मग रिस्पॉन्ड का नाही केलं. तेव्हा समर उठून स्वानंदीकडे जातो. तेव्हा स्वानंदी बोलते की काय झालं, मी काय केलं. तेव्हा समर बोलते तुम्ही ना नात्यांची कदर करायला हवी. तेव्हा स्वानंदी बोलते की का मला नात्यांची कदर नाही. तेव्हा समोर बोलतो की आपलं कोण परकं कोण हे तुम्हाला कळायला पाहिजे. तेव्हा स्वानंदी बोलते म्हणजे तुम्हाला असं वाटतं मला कळत नाही. तेव्हा समोर बोलतो कळतं तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघा मला नीट कळतं, तुमची आपली आणि परक्यांची व्याख्या ही तुमची आणि माझी वेगळी असू शकते. तेव्हा समोर बोलतो की म्हणजे तुम्हाला त्यांना भेटलेल्याचा पश्चाताप नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की मला का पश्चाताप असेल. तेव्हा समोर बोलतो की म्हणजे तुम्हाला रक्ताची नाती आणि परकी नाती ही समजत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की रक्ताची नसली परकी असली म्हणजे ती परकी असतात का. तेव्हा समोर बोलतो की रक्ताची नाती ही रक्ताची असतात, तोडलेली नाती ही सोडून द्यायची असतात आणि मूव ऑन करायचं असतं. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही झालात मूव ऑन. आनंददादा तुमच्या डोक्यात येत नाही, निकिताताई तुमच्या डोक्यात येत नाही, असं कधी झालं का. तेव्हा समोर चिडून बोलतो की कुठले भावनिक मुद्दे तुम्ही मध्येच आणतायत. त्यांचे डोळे पुसून दमला असाल ना तर झोपात जाऊन, मलाही सकाळी 4-5 मीटिंग आहेत. इकडे आजी पाणी प्यायला आलेली असते. आजी फ्रीजमधून बॉटल काढून पाणी पित असते. तेवढ्यात मल्लिका आणि अंशू येतो आणि मोठा बांबू घेऊन येतो. अंशू हळूच आजीच्या पाठीमागून तिच्या डोक्यात जोरात बांबू टाकतो. आजी खाली कोसळते आणि मल्लिका आणि अंशू पळून जातात आणि स्वानंदी धाडकनी स्वप्नातून उठते. तेव्हा समर जागत असतो. तेव्हा समर बोलतो की अहो काय झालं, काही स्वप्न पाहिलं का. तेव्हा स्वानंदी बोलते की हो एकदम भयानक होतं. तेव्हा स्वानंदी विचारते की आजी कुठे आहे. समर बोलतो की असेल खाली देवाऱ्यात. तेव्हा स्वानंदी पळत पळत जाते. तेव्हा समर बोलतो की अहो काय स्वप्न पडलं. पण स्वानंदी पटकन खाली जाते आणि आजी तिथेच फ्रीजमधून बॉटल काढून पाणी प्यायला आलेली असते. तेव्हा स्वानंदी तिथे उभं राहून बघते, आजीला व्यवस्थित बघते आणि शांत होते. तेव्हा स्वानंदी पळत पळत आजीकडे जाते आणि बोलते की आजी तुम्ही बरे आहात ना. तेव्हा आजी बोलते की मला काय धाड बडली आहे नंदू. तेव्हा स्वानंदी हसायला लागते आणि बोलते की आजी अहो तुम्ही नंदू म्हणालात मला. तेव्हा आजी बोलते का गं आवडलं नाही. तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही असं नाही, बाबा म्हणतात ना मला. तेव्हा आजी बोलते की तुला मी नंदू म्हणू की स्वानू म्हणू की नंदू आणि स्वानंदीमधला नंदी म्हणू. तेव्हा तिथे मल्लिका आणि अंशू डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेव्हा अंशू हसतो आणि मल्लिकाला बोलतो की मॉम ही नंदी मग ही नंदू मग दादा काय नंदी बैल. तेव्हा ते दोघं हसत असतात. तेवढ्यात आजी त्याच्याकडे बघते. स्वानंदी रागाने बघते. तेव्हा मल्लिका बोलते की आई तुम्ही याच्याकडे लक्ष नका देऊ, तो भावडे म्हणून. तेव्हा आजी बोलते की हसायला काय झालं. तेव्हा मल्लिका बोलते की आई त्याच्या मनात काहीच नसतं. तेव्हा आजी बोलते की त्याच्या मनातही नसतं आणि डोक्यातही काहीच नसतं. तेव्हा मल्लिका बोलते की आई मग तुम्ही समरला सांगा ना, तो की सतत घरात राहून राहून त्याचं डोकं काम देत नाही. आता किती महिने झाले त्याला घरात राहून, त्याला कामावर जॉईन करून घे म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की अगं त्याला आता त्याची चूक कळाली आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हो का, रोहिणीला हंटर मारून. तेव्हा मल्लिका बोलते की तू पण तर त्याला चापकाने फोडून काढलंस ना स्वानंदी. त्याने रागाच्या भरात केलं गं. झालं ना ते आता. अंशुमन चुकीचाच वागला आहे, पण तो का चुकीचं वागला हे पण बघा ना. तेव्हा आजी बोलते हे बघ मल्लिका, अंशुमन सुधारला आहे की नाही मला तर त्याचं सुधारलेलं वागणं वाटत नाही आहे. उलट मीच पिंट्याला सांगणार आहे की त्याची पात्रता आहे की हे नीट तपासून बघ आणि मगच त्याला ऑफिसमध्ये बोलव. आधीच पिंट्याच्या डोक्याला कमी त्रास नाही आणि त्यात ते आणि घोळ घालायला नको दे. असू दे त्याला, बसू दे घरात, बघू काय करतो तो. इकडे समोर ऑफिसमध्ये चिडचिड करत असतो की कारण की आनंदशिवाय त्याचं सगळं पाहणंही हालत नसतं. तो ऑफिसच्या स्टाफला बडबड करत असतो. इकडे स्वानंदी आनंदला फोन करते आणि सांगत असते की तिच्या स्वप्नाबद्दल. तेव्हा आनंद बोलत असतो की अगं बदली असेल म्हणून तसं झालं असेल, तुला आजीबद्दल चिंता आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते तसंच असेल कदाचित, मनी वसे ते स्वप्नी दिसे. तेव्हा निकिताही तिला सांगण्याचा प्रयत्न करते की हे इंट्युएशनसुद्धा असू शकतात, मी तुला काही घाबरवत नाही आहे, पण जरा अलर्ट राहा कारण की काकू आणि अंशुमन आहेच तसे. इकडे समोर त्याच्या ऑफिसमध्ये सगळी मालमत्ता आजीच्या नावे करण्याचा विचार करत असतो. अर्पिता सगळं ऐकत असते. तेव्हा समोरचं हे म्हणणं असतं की माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्या ॲक्सिडेंटमधून मी कसा बसा वाचलो आहे आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीची पूर्वतयारी करायला हवी ना, म्हणून या प्रॉपर्टीचा मालमत्ते हे सगळे ॲसेट्स जसं कोण जबाबदार व्यक्ती सांभाळू शकेल तर ती असेल माझी आजी. अर्पिता आजीचं नाव ऐकते आणि अर्पिताला खूप राग येतो.
तेव्हा समर बोलतो की या सगळ्यावरती आजीचा अधिकार असला पाहिजे आणि आजी जर हयात नसेल तर मग याचा विचार काकूचा अधिकार असला पाहिजे. तेव्हा समर त्यांना तसं बिल तयार करायला लावतो आणि बोलतो की उद्या जर त्याला हार्ट अटॅक आला तर काहीही होऊ शकतं, म्हणून हे आधीच हे बिल वगैरे तयार करायला हवं. इकडे मंदाकिनी आणि अंशू बोलत असतात की समजतंच काय या दोघी स्वतःला, एक उतारवयात आली आणि एकीला तो उपकार म्हणूनच या घरात आणले. ते दोघं बोलत असतात तेवढ्यात अर्पिता पळत पळत येते आणि धापा टाकत असते. तेव्हा मल्लिका बोलते की एवढं काय झालं तुला. तेव्हा अर्पिता सांगत असते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तुला माहिती आहे का, दादा आज वकिलांसोबत चर्चा करत होता व्हीलबद्दल. तेव्हा मल्लिका बोलते की एवढं काय त्यात, आता एवढी आपला बिझनेस वाढत होतं त्याने त्याची नोंद करून ठेवायला नको. तेव्हा अर्पिता बोलते की नोंद करून ठेवायला हवी ना, चांगलीच नोंद करतोय तो. तेव्हा मल्लिका बोलते की म्हणजे. तेव्हा अर्पिता बोलते की त्याने पूर्ण प्रॉपर्टीवर आजीला नॉमिनी म्हणून लावलं आहे. इकडे समरही वकिलांकडे पेपर देत असतो आणि समर पेपर तयार करून वकिलांकडे देतो आहे आणि तो आजीला फोन करतो की आजी काही नॉमिनेशनसाठी पेपर तयार केले, त्याच्यासाठी तुझ्या साईन हवा आहे. तर तो आजीला ऑफिसला बोलवतो. इकडे अंशुमनचा चेहरा सगळं ऐकून अंशुमनला फोन करून सांगून देतो. तेव्हा अंशुमन चिडतो आणि बोलतो की मॉम, दादाने नॉमिनीजचे पेपर तयारी केले ना, आजीला साईन करण्यासाठी बोलवलं पण एवढी काय घाई करतोय दादा. तेव्हा मल्लिका बोलते की हे सगळं तुझ्यामुळे होते, चालव ना अजून हंटर चालव. तेव्हा अंशू बोलतो की ओके चुकलं माझं, पण आता काय करायचं, आजीने त्या नॉमिनीज पेपरवर साईन केली ना तर मग त्या व्हीलवर साईन केली ना तर संपलं सगळं. तेव्हा अंशू बोलतो की मॉम एक काम करू, आपण आजीला उडवून टाकू. तेव्हा मल्लिका बोलते की एक गप्प बस, असं काही करायचं नाही. तेव्हा अंशू बोलतो मग काहीच करायचं नाही का. तेव्हा मल्लिका बोलते असं म्हटली का मी. तेव्हा अर्पिताला आणि अंशूला ती जवळ बोलून काहीतरी प्लॅन सांगते. इकडे आजी त्यांचा स्टाफ आजीसाठी दूध बनवत असते. तेव्हा तिथे अर्पिता आहे, त्याने बोलते की तू नको राहूस अगं, मी देऊन येते म्हणून. तेव्हा ती दुधामध्ये काहीतरी मिक्स करते आणि ते दूध आजीला येऊन देते. आजी दूध पिते. मल्लिका आणि अर्पिता आजी दूध पिताना बघत असतात आणि खूप खुश होत असतात. आजीचं दूध पिऊन झाल्यावर आजीच्या अचानक पोटात दुखायला लागतं. तेव्हा आजी कसं तरी करायला लागते. तेव्हा मल्लिकाला आणि अर्पिताला खूप हसायला येतं. तेव्हा आजी घाईघाईने पटकन स्वानंदीला फोन करते आणि सांगत असते की अगं असं असं होतं आहे म्हणून मग चक्करल्यासारखं होते. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी तुम्ही पडून राहा, कुठेही जाऊ नका, मी लगेच पोचते म्हणून. तेव्हा आजी बोलते की ठीक आहे, पिंट्याला सांगू नको, तो खूप काळजी करतो म्हणून. तेव्हा आजीचा फोन झाल्यावर अर्पिता आणि मल्लिका मुद्दामच जाते आणि बोलते की काय होतं आहे का आई, तुम्हाला त्रास होतो आहे का, डॉक्टरांना बोलू का. तेव्हा आजी बोलते की नाही स्वानंदी येते. तेव्हा अर्पिता बोलते की आजी ती काही डॉक्टर आहे का. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता मुद्दामच काळजी करत असते, तेवढंच स्वानंदी येते. तेव्हा मल्लिका बोलते की स्वानंद तू आवरून घे, आम्ही आहेत आजींपाशी. तेव्हा आजी बोलते नाही स्वानंदीला राहू दे, तुम्ही आवरून घ्या. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता मुद्दामच समरला फोन करून सांगत असते की आजींची खूप तब्येत बिघडली असं तसं. समरही घाबरतो. तेव्हा मल्लिका मुद्दामच समरला भरत असते की स्वानंदी सुगरण आहे ना, आता आईच तिच्या हातचं जास्तच खायला लागले आहेत, पचत नाही तर कशाला खायचं. मी फोन केला सांगू नको, आजीने मला बजावलं आहे की तुला फोन नाही करायचं म्हणून. तेव्हा स्वानंदी इकडे आजीला सांगत असते की काळजी घेत जा आजी. आजीही बोलतात की अगं मी कालच तुला बोलली ना मी 100 गाठणार आहे. तेवढ्यात स्वानंदीचा फोन वाजतो. तेव्हा स्वानंदी आजीला बोलते की सावकाश आजी. तेव्हा इकडे समर बोलत असतो की आजी कशा आहेत काय. तेव्हा स्वानंदी बोलते की काही नाही, मी काढा दिला आहे आता त्यांना बरं वाटतंय. तेव्हा समर बोलतो की मी अपॉइंटमेंट घेतोय, पटकन खाली या. इकडे मल्लिका आणि अर्पिता प्लॅन करतात. मल्लिका पायऱ्यांवर तेल ओतून टाकते. तेव्हा अर्पिता पायरींवर पूर्ण तेल ओतून ठेवत असते की म्हणजे आजी आली की घसरून पडेल म्हणून. तेव्हा मल्लिका मनात बोलत असते की माझा तोंडचा घास तू म्हातारीला देऊन टाकला ना समर, तुला काय वाटलं मी किती अपमान सहन केले हे प्रॉपर्टीसाठी. इकडे आजीचं आणि स्वानंदीचं बोलणं होत असतं की समरला तू सांगितलं का. तेव्हा स्वानंदी बोलते आजी मी तुमच्या समोरच होती, मी नाही सांगितलं, आता राजवाडे येत आहेत. तेव्हा स्वानंदी आजीला घेऊन जात असते. तेव्हा स्वानंदी आजीला घेऊन येत असते. तेवढ्यात मल्लिका इकडनं फोन लावते मुद्दामच. तेव्हा आजी बोलते की जा फोन घे. तेव्हा स्वानंदी बोलते की मी नंतर घेईल. तेव्हा आजी बोलते की अगं समरचाच फोन असेल म्हणून. तेव्हा ती आजीला सांगते की इथेच थांबा म्हणून आणि पटकन फोन घ्यायला जाते. तेव्हा स्वानंदी फोन गेला. ते मल्लिका बोलते की अगं मी आजींसाठी देवळात आली होती प्रसाद घ्यायला, आजी कशा आहे ना. मुद्दाम मल्लिका नाटक करून फोनवर बोलत असते. तेव्हा स्वानंदी यायच्या आधीच आजी पायऱ्यावरनं उतरायला लागते आणि जोरात घसरून खाली पडते. तेवढ्यात समरही येतो. स्वानंदी ओरडते आजी. सगळे ते दोघं पटकन आजीला पकडतात. पर्यंत आजी पळून बेशुद्ध झाली असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. सॉरी मला कळते की तुम्हाला खूप आजूबाजूचा आवाज येत असेल, पण मला तुमच्यासाठी एपिसोड बनवणं खूप महत्त्वाचं वाटत होता. तुम्हाला व्यवस्थित आवाज येत नसेल त्याबद्दल क्षमस्व. तरीही तुम्ही मला ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.